नमस्कार, मी शुभांगी आणि शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे। आजचा विषय म्हणजे आपला आहे खीर आणि बटाट्याच्या चटणीचा। तर बघा आपला व्हिडिओ कसा होणार आहे आणि खीर कशी होणार आहे आणि बटाट्याची चटणी कशी होणार आहे एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी काय केलं आहे, 3 ते 4 बटाटे कट करून घेतलेले आहे आणि लगेच कुकरच्या भांड्यात टाकून घेतले। त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे, लगेच कुकरला झाकण लावून टाकायचं। तोपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करून घ्यायची आहे। अगोदर आपण बटाट्याची चटणी करू, त्यानंतर आपण बघा अगोदर बटाट्याच्या चटणीला काय काय पदार्थ घेतलेले आहे। तर आपण काय केलं आहे, 2 बारीक चिरून कांदे घेतलेले आहे, हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहे, लसूण 2 मोठे बारीक चिरून कांदे घेतलेले आहे, अद्रक घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे। कुठल्याही प्रकारचा वाटण ठेचून वापरलेला नाही। कढीपत्ता घेतलेला आहे। आता काही माझ्याकडे कोथिंबीर नाही, त्यामुळे मी कोथिंबीरचा वापर केलेला नाही आणि तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही कोथिंबीर वरनं टाका, म्हणजे बटाट्याची चटणी एकदम मस्त होईल। साधी सोपी बटाट्याची चटणी आहे, एकदम सिंपल पण टेस्टी, इतकी टेस्टी होते आणि कलरसुद्धा चेंज नाही होत बरं का। तर त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला वाटण ठेचून घ्यायचं नाही। वाटण ठेचलं की काय होतं, कलर चेंज होतो बरं का, एवढं मात्र खरं आहे। पण कापून मिरच्या घाला, कलर जसा आहे तसाच राहणार बटाट्याच्या चटणीचा। आपले बटाटे शिजलेले आहे आणि आता आपण कुकर खाली ठेवून दिलेला आहे, तोपर्यंत ही तयारी करून घेतली। आणि आता लगेच काय केलं आहे, 2 वागळ्या तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल चांगलं कडकडलं की लगेच जिरे मोहरी टाकून घ्यायचं बरं का। आता जिरे मोहरी चांगली कडकडायला लागलेली आहे, तुम्हाला देखील दिसत आहे। त्यानंतर लगेच कांदा घालायचा आहे, मिरच्या घालायच्या आहे, अद्रक घालायचं आहे। अद्रक घातल्याने वेगळी टेस्ट येते बटाट्याच्या चटणीला, त्यामुळे अद्रकचा वापर करायचाच नेहमी। त्यामुळे बटाट्याची चटणी उगीर देखील लागत नाही आणि वेगळी टेस्ट येते आणि वेगळीच लागते बटाट्याची चटणी नाही का, त्यासाठी ते वापरायचं आहे। कांदा सगळा घालून घ्या, कढीपत्ता थोड्या वेळाने घालू आपण, हे सगळं वाटण परतून झाल्यावर। आता बघा काय काय केलेलं आहे आपण, ते सर्व काही सांगितलं आहे। एकदम साधी सोपी बटाट्याची चटणी आहे, खिरीसोबत आपल्याला खायची आहे, त्यामुळे त्यात काही वेगळं घातलेलं नाही, नुसती चटणी आपण काही बनवलेली नाही। आणि खिरीसोबत बटाट्याची चटणी एकच नंबर लागते बरं का, मी नेहमी करत असते, त्यामुळे तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे ही रेसिपी। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आणि व्हिडिओ एक तर शेवटपर्यंत बघा, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। तर काय सांगितलं आहे तुम्हाला, बटाटे आपले उकडून घेतलेले आहे। बटाटे तुम्हाला मला सांगायचं राहिलं की बटाटे उकडायच्या वेळेस मी मीठ घातलं होतं, पण तुम्हाला दाखवताना विसरले। पण मीठ टाकलं होतं थोडंसं, म्हणजे बटाटे टेस्टी होतात। थोडीशी धना पावडर आणि थोडीशी हळद पावडर घालणार आणि थोडासा हिंग देखील घालणार आहे। हिंग घालायला अजिबात विसरायचं नाही बरं का, आणि हिंग हळदीपासून साईडला ठेवायचं नाही तर कलर काही चेंज करायला त्याला वेळ लागत नाही। बघा एकाच कढईत मिश्रण किती छान परतवलं आहे बघा, हिंग एकदम वरती घेतलं आहे आणि हळद आणि धना पावडर एकत्र केली, किती मस्त दिसतं आहे ना, काही वेगळी फोडणी द्यायची काही गरजच वाटतच नाही। तर बघा आता आपला आवाज बहुतेक सुधारल्यासारखा वाटतो आहे मला तरी, पण तुम्ही कमेंट करून सांगतच नाही। आजचे आपले 917 सबस्क्रायबर झालेले आहे, तर आपण 1000ला थोडीच झेप राहिलेली आहे आपली। बघू कधी आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतात आणि तुमचं असंच प्रेम राहू द्या आणि असाच सपोर्ट करीत राहा। हे खरंच यूट्यूब फॅमिली खूप आहे, कष्ट मेहनत तर खरंच घ्यावं लागते बरं का, सोपं नाही। तुम्हाला व्हिडिओ शूट करून परत एडिट करून परत असं बोलून परत जे टायटल थंबनेल लावावं लागते, एवढं काही तुम्हाला वाटत असेल खूप सोपं आहे, काही साधं सिंपल काम, पण जे चॅनल आहे त्यांना खरंच माहीत आहे खूप मेहनत असते, साधं सोपं नसतं। तुम्ही एक लाईकसुद्धा करत नाही, वाईट वाटतं माहिती का। तर जाऊ द्या, तो आशेचा भाग आहे, त्यामुळे वाईट तर वाटणारच। तर आता आपली चटणी तयार झालेली आहे, तयार चटणीच्या नंतर लगेच आपण खिरीला सुरुवात करणार आहे। तर खिरीचे पदार्थ सगळं तर काही तयारच करून ठेवलं आहे। 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे, थोडीशा शेवया घेतलेल्या आहे, विलायचीची पावडर घेतलेली आहे आणि बदाम घेतलेला आहे 1 वाटीत, आणि 1 वाटीत काय घेतलेलं आहे, ओलं खोबरं कट करून घेतलेलं आहे। अगोदर मी तेलाचा वापर करणार आहे, तूप आपण नंतर टाकणार आहे, कारण साजूक तूप जर अगोदर टाकले तर काय होतं माहिती का, धूर उठतो आणि ना ते वेगळंच होतं। त्याच्यानंतर जर वापर केला ना आपण एकदम बेस्ट बरं का। तुपाचा वापर करायचा आपल्याला पण खीर होता आल्यावर। आणि आज मी रव्याची खीर तुमच्यासोबत शेअर करत आहे, न रवा भाजताना न काही करता, डायरेक्टली सगळं काही कंटेंट टाकणार आणि लगेचच दूध आणि साखर टाकून बघा तुम्ही ही खीर अशी खीर बनवली का बघा, कमी प्रोसेसमध्ये पण एकदम टेस्टी बरं का। तर काय घेतलं आहे, मिक्सरच्या भांड्यात आहे ना ओलं खोबरं आधी बारीक कट करून घेतलं आहे, कट करून त्यात तळून घेतलं आहे असं वाटण बरं का। हे वाटण काय होतं, दाटसर व्हायला मदत होते बरं का। आणि रवा आहे आपला, त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला ह्या वाटणातच टाकायचं आहे रवा भाजायला। ते टाकलं की लगेच दुसरं आपलं जे सुकं खोबरं आहे ते सुद्धा घालायचं आहे। थोडेसे बदाम काजू घातले तरी चालेल, नाही घातले तरी काहीच अडचण नाही तुमच्या ह्याच्यावर। लगेच शेवयासुद्धा घालून घ्यायची आहे। घरी मला खूप भूक लागली होती, त्यामुळे मी जरा पाहतो मी
तुम्हाला दिसत असं एकदम फास्ट फास्ट चाललं आहे बघा, किती ब्राऊन कलर आलेला आहे. त्या साईडला मी दूध आणि साखर टाकून ठेवणार आहे गॅसवर. तुम्हाला दाखवणार तर आहेच म्हणा, पण तोपर्यंत आपलं हे जे आहे दाटसरपणा यासाठी जे मिश्रण तयार केलेलं आहे ते देखील व्यवस्थित होणार आहे. आता बघा आपलं दूध ठेवायला सुरुवात केलेली आहे. तिकडं दूध आणि साखर आपल्याला ठेवायची आहे, पण पसार खूप आहे किचन ओट्यावर, त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडीशीच कढई दाखवणार आहे. एकच साईडचं आवरलं तर आज मला उपवास होता आणि त्यासाठी काल शुक्रवार होता नाही का, शुक्रवारच्या दिवशी अवश्य खीर करायला पाहिजे. तुम्हाला माहीत नसलं तर सांगते, देवीला ही खीर खूप प्रिय असते. नेहमी शुक्रवारी खीर करायची असते. जर तुम्ही जर शुक्रवार धरत असाल तर लक्षात ठेवा, खीर करायची. खिरीसोबत बटाट्याची चटणी केली तर अप्रतिम, अतिउत्तम, म्हणाल तेवढं कमीच आहे नावाला नाही का. तर बघा अशी खिरीची रेसिपी मी तुमच्यासोबत तशी पण शेअर करणारच आहे. आणि आत्तापर्यंत आपण तांदळाची खीर मी चॅनलवर टाकलेली आहे, आता ही रवीची खीर आहे आणि सगळं मिक्स इतकी सुपर लागते नाही खीर का बस. लय खूपच मस्त, लय भारी बरं का, खरंच भारी. चवीची एकदम भन्नाटच असते, एकदम तोंडाला पाणी सुटल्यासारखं वाटतंय तुमच्यासुद्धा. आणि मला माहीत आहे तिची टेस्ट कशी. मी तर काल पण खाल्ली आणि आज पण खाल्लेली आहे सकाळी, कारण मला खीर खूप आवडते. मला स्वीट आयटम खूपच आवडतात. तर बघू आता आपल्याला काय करायचं आहे, आपलं दूध आणि साखर तिकडे ठेवलेलं आहे. आता हे चांगलं मिश्रण परतलं गेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, साखर वितळायची सुद्धा राहिली होती, कारण हे वाटण जर खाली हलवलं नाही तर टाकत होतं. बघा किती वाफ आली. परत एक विलायची फोडून टाकलेली आहे. तर बघा चव आणखीनच वेगळी येण्यासाठी दुधाचा वापर केलेला आहे आपण आज खिरीत. दूध घातलं तर टेस्ट वेगळीच येते बरं का, स्ट्रक्चरसुद्धा वेगळं येतं. बघा काय वाटतंय तुम्हाला, ही खीर दिसते का दुसरंच काय वाटतंय मला सांगा नक्कीच. असं वाटतंय शिरखुर्माच तयार झालेला आहे. जर याच्यावरनं थोडे द्राक्षे आणि तुम्ही म्हणता नाही बोट घालून काय करते, तर मी ते ना विलायचीचं जे आहे ना ते काढत होते, पण ते काही निघल्या जाईना. जाऊ द्या राहू द्या म्हणलं नको विलायची दातात यायला, म्हणून चाललं होतं माझं काढायचं. तर ते काही व्हायना, निघतच नव्हती विलायची. सारखं सारखं माझं चाललंच होतं काढायचं काम, चमच्यात काही निघत नाही ते पाहिले नाही. म्हणून म्हणलं आता आपण काय करणार आहोत, तर आपण दाटसर प्रमाण बघून साखर जरा कमी झाली असं वाटतंय, तर त्यासाठी काय केलेलं आहे माहिती का, साजूक तूप देखील वापरायचं आहे आपल्याला. तर साजूक तूप आपण वरनं टाकलेलं आहे. तर बघा खीर शिजत आल्यावर कलर कसा चेंज झाला आणि किती मस्त झाला, एकदम दाटसर आणि मस्त. नुसती खायला देखील मस्त लागते आणि चपातीसोबत सुद्धा भारी लागते. चपातीला एकदम इझिली चिटकली जाते खीर, इतकी मस्त होते ना की बस. आता साजूक तूप घातलं वरून, त्यात असं मस्त चमचा साजूक तुपाचा आणि खीर, वा 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 वा, खूपच भारी बरं का, लय भारी. बघा खीर किती मस्त झाली, किती भन्नाट रेसिपी आपली तयार झालेली आहे. तर अशीच रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कळवा. खात राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.